पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. संविधानाच्या निर्मात्यांना पंतप्रधानांकडून आदरपूर्वक नमन. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना सलाम. जवानांनी शत्रूंना कठोर शिक्षा दिली. मोदींकडून ऑपरेशन सिंदूरमधील जवानांवर कौतुकाची थाप. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, म्हणूनच सिंधू जलकरार स्थगित केला. भारतातून वाहणाऱ्या पाण्यावर आमचाच अधिकार, मोदींनी पाकला सुनावलं. अणुहल्ल्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. दहशतवादाला ताकद देणाऱ्यांना सोडणार नाही. हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. मोदींचा लाल किल्ल्यावरनं पाकड्यांना थेट इशारा. आरएसएसकडून 100 वर्ष राष्ट्राची सेवा. संघाची सेवा अतिशय गौरवपूर्ण, तर सेवा संघटन, समर्पण आणि अनुशासन ही संघाची ओळख. मोदींकडून संघाचं तोंड भरून कौतुक. विकसित भारत म्हणजेच आत्मनिर्भर भारत, तर व्होकल फॉर लोकल हाच विकसित भारताचा मंत्र. तर प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होणं आवश्यक. मोदींकडून देशवासियांना कानमंत्र. यंदाच्या दिवाळी देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार. तर नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार. 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेर आढावा घेणार. लाल किल्ल्यावरनं मोदींची घोषणा. युवकांसाठी आजपासून 1 लाख कोटींची नवीन योजना. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची मोदींकडून घोषणा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोदींचं देशातल्या युवकांसाठी खुशखबर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजवंदन. देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशवासियांना फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा. कल्याणमध्ये मटण विक्रीवरील बंदीवरनं पेटला वाद. विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. महानगरपालिकेबाहेर बंदोबस्तात वाढ. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात स्वातंत्र्य दिनानिमित्तानं तिरंगी रंगाच्या फुलांची सजावट. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं विठ्ठल मंदिराचं सौंदर्य खुललं. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना धमकीचा फोन. अज्ञाताकडून फोनवरनं जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा लोंढेंचा आरोप. पोलिसांना दक्षता घेण्याचं आवाहन. तालुक्यातील भातसा धरण देशभक्तीच्या रंगांनी उजळून निघालेला आहे. धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावर तिरंगा ध्वजाच्या रंगाची मोहक लेझर लाइटिंग करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून केला. हर करम अपना करेंगे, दिल दिया है जान भी देंगे हे गीत सादर करण्यात आलं. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील लोअर वर्धा प्रकल्पावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. पावसानं हजेरी लावल्यानं या प्रकल्पाच्या 31 पैकी 9 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. वर्ध्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं मत चोरीच्या विरोधात कॅन्डल मोर्चा काढला. या मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात मोठ्या घोषणा देत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. कोल्हापूर गोकुळ दूध संघानं चीज आणि आईस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची अंमलबजावणी पावसाळ्यानंतर केली जाणार आहे. बाजारात चीजला खूप मागणी आहे. गोकुळनं देखील हे उत्पादन करावं असे प्रयत्न सुरू होते. त्याला संचालक मंडळाच्या सभेत मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर टोल भरून कंटाळलेल्या खासगी वाहन चालकांसाठी 15 ऑगस्टचा दिवस स्वातंत्र्य दिन ठरणार आहे. तर फक्त 3000 रुपयात 200 टोल ओलांडण्याच्या फास्टॅग योजनेला आजपासून सुरुवात झाली आहे.
राज्यातील एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसवणं बंधनकारक आहे. मात्र अद्याप अनेक वाहनांवर HSRP लागले नसल्यानं 30 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 52,50,000 वाहनधारकांनी HSRP ऑर्डर केलेले आहे. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% टॅरिफची घोषणा केली असली तरी त्याचा भारताच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही, असं अमेरिकेचे रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग्सनं म्हटलेलं आहे. S&Pनं जवळपास 18 वर्षांनंतर भारताचं सार्वभौम पतमानांकन वाढवून BBB केलेलं आहे. बुलढाण्याच्या जामोदमध्ये बेंबळेश्वर मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली. श्रावण महिन्यात हजारो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात. कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं CEIR पोर्टल आणि तांत्रिक बाबीच्या आधारे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसंच कर्नाटक, राजस्थान राज्यातून 12 लाखांचे 51 गहाळ झालेले मोबाईल हस्तगत केलेले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या हस्ते फोन मूळ मालकांना परत करण्यात आले. राज्यात 15 वर्षापेक्षा जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंग प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता PUC, इन्शुरन्स, ग्रीन टॅक्स किंवा फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही अशी वाहनं स्क्रॅप करता येणार आहेत. यासह ग्रीन टॅक्सवरील व्याज, रोड टॅक्सवरील व्याज यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं काढलेल्या मंडल यात्रेला बंडल यात्रा म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती. दरम्यान OBC सेलचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ राजापूरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांनी OBCंचा अपमान केल्याचा आरोप राजापूरकर यांनी केलाय. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीवर राज्य शासनानं अखेर शिक्कामोर्तब केलेला आहे. परिसरातील 29 गावांचा वसई विरार पालिकेमध्ये समावेश करण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनानं घेतला असून नगरविकास खात्यानं याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जवळपास जुलै महिन्यामध्ये घाऊक महागाई 2 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर आहे, म्हणजेच उणे 0.58% आली आहे. खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाई दर घसरलेला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अमराठी आणि परप्रांतीय लोकांना मारहाण आणि धमकावण्याच्या प्रकारांबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. मोदी देशवासियांना करणार संबोधित. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशात उत्साहाचं वातावरण. श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकात तिरंगी रोषणाई तर इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक इमारतींना रोषणाई. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या सैन्याच्या जवानाचा आज वीरचक्र देऊन होणार सन्मान. 9 जवानांना वीरचक्र तर 13 जवानांना युद्ध सेवा मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार. वसईत अधिकाऱ्याच्या घरी रोकड सापडली तर अटक केली, मात्र मंत्र्यांच्या घरी रोकड सापडली तर फक्त समज दिली. संजय शिरसाट यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला. मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो. दही हंडीचं आमंत्रण देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मान स्वीकृत वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर. हंडीचं आमंत्रण हे फक्त मटण हंडीचं स्वीकारतो. मुंबईत फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही. राज ठाकरेंचं वक्तव्य. तर कुणाला आपला पक्ष मोठा वाटतो तर काय म्हणणार, फडणवीसांचा टोला. निवडणूक आयोगाला 12 प्रश्न विचारले होते, मात्र एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. बडे मुद्देमध्ये आमदार उत्तम जानकरांची माहिती. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. 30 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेता येणार. लाखो वाहनधारकांना दिलासा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. कांद्याच्या आयातीला बांगलादेशकडून परवानगी. कांद्याच्या घसरणीला ब्रेक लागण्याची शक्यता. काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार. मचैल देवी यात्रा मार्गात अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे 52 जणांचा मृत्यू तर 60 जण अजूनही बेपत्ता.
पाकिस्तानची वक्तव्य युद्धाला कारणीभूत ठरणारी, संयम बाळगण्याचा भारताचा सल्ला. सिंधू पाणी वाटप करारावर मध्यस्थीची मागणी भारतानं फेटाळली. अलास्कामध्ये आज अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची होणार बैठक. युक्रेन युद्ध थांबवण्यावर होणार चर्चा. बैठक निष्फळ ठरल्यास गंभीर परिणामांचा ट्रम्प यांचा रशियाला इशारा.